येतो. एवढी गेमची लेवल संपवून येतो. चल रे लवकर. तू जेवण करतो का मोबाईल जेवण करतो? चल लवकर जेवण कर चल मध्ये. हो एवढी गेमची लेवल संपवून येतो. राज चल लवकर, तुला आम्ही आवाज देतोय ना. हो आमच्या वेळेस मोबाईल वगैरे नव्हते. आमच्या वेळेस मित्रमैत्रिणी मैदानात भेटायचे, वेगवेगळे खेळ खेळायचे. अरे राज कॅच पकड. अरे राज कॅच पकड. मला तो का तो ऑनलाईन खेळाडू आहे. अरे राज खऱ्या आयुष्यामध्ये कधी खेळायला शिक. व्हेरी गुड मॉर्निंग. सिट डाऊन. थँक्यू सर. चला आज आपल्याला व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाचा वापर चांगल्या पद्धतीने सकारात्मक वापर कसा करायचा हे शिकणार आहोत. व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाचा वापर आपण जर सकारात्मक पद्धतीने केला किंवा चांगल्या पद्धतीने केला तर आपल्याला तो फायदेशीर ठरू शकतो. का सर व्हॉट्सअप म्हणजे फक्त गुड मॉर्निंग मेसेजेस का? छान प्रश्न विचारला. सिट डाऊन. व्हॉट्सअप म्हणजे फक्त गुड मॉर्निंगचा मेसेज नाही, तर व्हॉट्सअप द्वारे आपण चांगलं ज्ञान शेअर करू शकतो. एखादी अभ्यासाची गोष्ट असली तर ती शेअर करू शकतो. जसं आपण आपल्या शाळेचा एक तुमच्या इयत्ता वाईज व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला आहे. त्याच्यामध्ये काय येतं रे बाळांनो? रोजच्या रोज शिक्षकांनी जे शिकवलेलं असतं त्याच्यावर होमवर्क टाकला जातो आणि तो होमवर्क बघून तुम्ही काय करत असतात? अभ्यास करत असतात. बरोबर? सर मोबाईल आपल्या ज्ञानाचा मित्र होऊ शकतो हे बरोबरच आहे. बरोबर आहे. खऱ्या अर्थाने जर आपण सोशल मीडिया असेल किंवा मोबाईल असेल त्याच्यामध्ये जर त्याचा आपण चांगला वापर केला, एखाद्या विज्ञानाचा प्रयोग करण्यासाठी आपण वापर केला, एखाद्या शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी जर वापर केला तर 100% मोबाईल आणि सोशल मीडिया आपला चांगला मित्र होऊ शकतो. तर अशा पद्धतीने जर आपण त्या सोशल मीडियाचा किंवा व्हॉट्सअपचा वापर केला तर आपल्याला त्याची मदत नक्कीच होऊ शकते. समजलं सर्वांना? आज आपण सरांनी जसं सोशल मीडियाचा चांगला वापर करण्याचा शिकवलं आहे, आपण सोशल मीडियाचा चांगला वापर करूया. चला तर मग आपण स्मार्ट स्टडी नावाचा फ्रेंड ग्रुप बनवूया. मी मित्राचा प्रयोगाचा व्हिडिओ पाठवतो. व्हिडिओ पाठवतो पण अभ्यासाच्या नंतर. करून एडिट करतो. काय रे राज, काय झालं तुला? खूप उदास दिसत आहेस तू. अगं तिचा बाबा आजार आहे, तो उद्यापासून शाळेत येणार नाही. अरे काळजी करू नको, आपण जो ग्रुप बनवलेला आहे ना त्याच्यावर मी तुला अभ्यास पाठवून देईल. अरे टेन्शन नको घेऊ, मी तुला व्हॉइस मेसेज. सर्वांचा धन्यवाद. आज समजलं की मोबाईलचा चांगला वापर केला तर मित्रांना जवळ आणू शकतो मोबाईल. चला तर आज आपण मोबाईलचा वापर योग्य याच्यानी करू. पासून आपण मोबाईलवर गेम खेळायचा नाही. आजपासून आपण मैदानावर गेम खेळायची. चला मग आजपासून आपण ठरवू की आपण मैदानावर गेम खेळायची. आजपासून आपण मोबाईलचा चांगल्यासाठी वापर करूया, गेम नाही खेळणार. मी तर गेम नाहीच खेळणार, आपण मैदानावरच गेम खेळूया. आम्ही तर गेम नाही खेळणार. बाबा आई आई काय रे, आलास का? हो आज इतका आनंदात कसा? थांब सांगतो. अरे बसू दे शांततेत. अरे बापरे, आज चक्क बसतोयस. आज मोबाईल खेळायचं नाही वाटतं. नाही, आज आमच्या सरांनी सोशल मीडियावर आमचे चांगले वापर केले. तर माझ्या मित्रांनी उद्यापासून मी शाळेत जाणार नाहीये, तर माझ्या मित्रांनी उद्यापासून मला मदत करणार आहे. तर मी माझ्या मित्रांना मदत करेन, इतरांना मदत करेन.
याबाबत मी मोबाईल खेळणार नाही. मोबाईलचा चांगला मला वाटलं तुझ्याकडे बघून की मोबाईल फक्त गेम खेळण्यासाठी आहे वाटतं. नाही बाबा, तो विज्ञानासाठी इतरांची मदत करण्यासाठी आहे. आजपासून मी त्याचा योग्य वापर. असं आहे का? म्हणजे आजपासून तू मोबाईलचा योग्य वापर कर मग आता. हो की छान बाळा छान. छानच वापर करेन मी आजपासून. नक्की. बघा मित्रांनो, जर मोबाईल आणि सोशल मीडियाचा जर चांगला वापर केला तर नक्कीच एक सकारात्मक बदल आजच्या पिढीमध्ये पण होऊ शकतात. याचं मूर्तिमंत उदाहरण ह्या छोट्याशा एका लघुचित्रपटाद्वारे आपण मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. मोबाईल हातातलं साधन आहे, भविष्य घडवण्याचं कारण आहे. मोबाईल हातातलं साधन आहे, भविष्य घडवण्याचं कारण आहे. मैत्री, संवाद, संघभावना यशाचा हाच मार्ग